त्यांचा एक मोठेपणा देशामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा असे वक्तव्य करणं संजय राऊत, तुम्ही बुके घेऊन जाता, तुम्ही मुख्यमंत्र्याकडे जाऊन बुके घेता, चहा पिता, तेव्हा काही वाटत नाही का? तुमची विश्वासार्हता तर कमी झालेली. आणि सर्वात महत्त्वाचं 19मध्ये त्या शरद पवार साहेबांचं बोर्ड धरूनच मुख्यमंत्री झाले ना तुम्ही. कशासाठी तुम्हाला मुख्यमंत्री केलं कोणी? त्या शरद पवार साहेबांनी. सिल्वर ओकला जात कोण होतं? तुम्ही. त्या टायमाला ते विश्वासाची वाटली आणि आता दुसरं भेटणं म्हणजे विश्वासार्हता कमी होणं. या लोकांना आता यांचा बॅलन्स गेलेला आहे, त्यांना काय बोलावं हे कळत नाही. म्हणून शरद पवार साहेबांच्यावर अविश्वास दाखवून आता त्यांच्यापासून सुद्धा हे विभक्त होण्याच्या मनस्थितीत आहे. परंतु कालच्या भेटीनंतर काही नवीन राजकीय समीकरणं उदयाला येतील असं वाटतं का तुम्हाला? हो, समीकरण असे भेटीमध्ये घडत नसतात ना. विधान भवनात येऊन समीकरण जर राजकारणाचे घडायला लागले तर मग ते राजकारण कसलं? या समीकरणाला वेगळा वेळ असतो, वेगळं ठिकाण असतं. या ठिकाणी सामाजिक प्रश्नावरच चर्चा झाली असावी असं माझं मत आहे. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर सुद्धा संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. अहंकार, त्यानंतर बरंच काही बोलत त्यांनी असं म्हटलेलं की महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची गरज आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, पहिलेही होते. आम्ही त्यांच्याहीबद्दल असं बोलत नाही की ते सुसंस्कृत नव्हते. फक्त संजय राऊतची छाया त्यांच्यावर पडल्यामुळं त्यांच्या तोंडातून सुद्धा टोमणे निघायचे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल जे विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये जे काही स्टेटमेंट केले, काय बोलले ते? तुम्ही मला शिवाय द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. ही सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. नाही तर एखाद्याला सत्तेची मस्ती असली तर तो आपल्या आविर्भावात असतो. मी मुख्यमंत्री आहे तसं देवेंद्रजींनी केलं नाही. म्हणून ते त्यांच्या सुसंस्कृतपणाबद्दल यांनी बोलणं उचित नाही आहे. तेवढा शिव्या देण्याचं काम जे चांगल्या पद्धतीने करतात तेवढंच काम त्यांनी केलं पाहिजे. समृद्धी महामार्गावरती देशी दारू विकली जाते तशा पद्धतीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ही अशी पद्धतीनं दारू विकली जाते. नाही, असं काही असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि तातडीने त्या दारू विकणाऱ्याला अरेस्ट केले पाहिजे. आणि पेट्रोल पंपाच्या मालकाची सुद्धा ही जबाबदारी की तिथं काय असलं पाहिजे नसलं पाहिजे, म्हणून त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली. डान्स बार संदर्भामध्ये नवीन आता सुधारणा कायद्यामध्ये करून विधेयक जे आहे सादर केलेलं आहे. खऱ्या अर्थानं असं असताना देखील उपनगर असेल किंवा नवी मुंबईमध्ये अजूनही डान्स बार सुरू आहेत. हे बघा, कायदे हे आपण दर दिवशी कडक कायदे आणत चाललेले. पहिल्यासारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. एक जबर त्यांच्यावर बसवण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे. अनेक लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत, त्याची सरकारला जाणीव आहे. म्हणून यापुढे आणखीन कठोर कारवाई कशी करता येईल याकडे सरकारचं लक्ष आहे. विधान भवनाच्या बाहेर आता शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. एक शेतकरी झाडावर जाऊन बसलेला आहे. जे कर्जमाफी आहे ती योग्य पद्धतीनं दिली जात नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही असं म्हणत या शेतकऱ्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. निश्चित या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री घेतील आणि आज सभागृहात ते निवेदनसुद्धा करणार आहेत.